परंतु हळूहळू ही जी प्रोसेस आहे, ओके, तर त्याचं सेल डिपॉझिशन आहे की ज्या मेलेल्या मृत मृत पेशी असतात त्यांचं डिपॉझिशन वाढायला लागतं. म्हणून आपली ट्रेनर सांगते वेस्टीजची की 20-21 वर्षापर्यंत तुम्ही ऍश्युअर द्या किंवा ऍश्युअर नॅचरल देऊ शकता. परंतु एकदा 20-21 क्रॉस झाला आणि टीन एजर्स म्हणजे कालचं परत मी एक रिकॅप करते की टीन म्हणजे 12ला आपण टीन लावत नाही, 13, 14, ओके, हे कधीपर्यंत चालतं 19. सो टीन एजर्सना तुम्हाला काय द्यायचंय तर ऍश्युअर आणि ऍश्युअर नॅचरल द्यायचंय. परंतु हे टीन एकदा संपलं की त्या सगळ्या वयाला आपल्याला रेकमेंड करायचं आहे स्किन फॉर्म्युला 9. ओके, इथपर्यंत सगळं क्लिअर झालं. आता त्या पेशी ज्या डिपॉझिशन व्हायला लागतं, आपण म्हणतो ना की अरे लग्नाचे फोटो काढले, बायका परत आपल्या ह्याच्यातले फोटो काढतात, डोळे जेवण वगैरे त्यातले फोटो काढून बघतात तर त्या फार सुंदर दिसत असतात. ओके, आणि नंतरच्या फोटोमध्ये का असं होतं तर ते मृत पेशी ज्या आहेत त्याचं डिपॉझिशन व्हायला सुरुवात होतं. सो रेग्युलर बेसिसवर एक 10 दिवसातून 2 वेळा स्क्रबिंग, फेस स्क्रब यूज करणं गरजेचं आहे. सो हे मस्ट आहे, कारण त्या मृतपेशी तिथेच राहतात. ज्याचं एक्सफॉलिएशन म्हणजे ज्या आपोआप निघून जात होत्या त्या निघून जाण्याची प्रोसेसच हळूहळू व्हायला लागते आणि त्या डिपॉझिट होतात, म्हणून आपले चेहरे काळवंडलेले दिसतात. त्यासाठी 2 वेळा कंपल्सरी आपल्याला फेस स्क्रब वापरणं गरजेचं आहे. मग आपल्याकडे कोणता फेस स्क्रब आहे तर 1 नंबरचा फेस स्क्रब आपल्याकडे आहे, तो म्हणजे पपयावाला जो फेस स्क्रब आहे, अमेझिंग आहे. आणि तुमचा कुठलाही ब्युटी डेमो असेल त्याच्यामध्ये तुम्ही फेस स्क्रब लावत असाल तर तिथेच ती व्यक्ती जागी व्हायला सुरुवात होते, कारण तिचा चेहरा सुंदर दिसायला लागतो. कारण त्या चेहऱ्याला कधी काही केलेलंच नसतं, त्याच्यावर कधी मेहनतच घेतलेली नसते. आणि जर महाराष्ट्रीयन माणसं म्हणाल तर त्यांचा तर काही इंटरेस्टच नसतो सुंदर दिसण्यामध्ये. सो आपण कुठेतरी या इंडस्ट्रीमध्ये हा पायंडा पाडला पाहिजे की एज काहीही असो परंतु आपण फ्रेश दिसलं पाहिजे, प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे. त्याने आपली, बघा ना, आपल्यातल्या कोणालाही जर असं म्हटलं की वाटत नाही हा तुम्हाला मुलगी आहे, वाटत नाही हा तुम्हाला 2 मुलं आहेत, हो एवढा मोठा मुलगा आहे, वाटत नाही. सो हे जे उद्गार असतात हे आपल्याला प्रत्येकाला ऐकायला आवडतात. ओके, पण मग ते ऐकायला आवडतात तर त्याच्यासाठी मेहनत घ्यायची आपली तयारी नाही. सो ती मेहनत आपण घ्यायला पाहिजे आणि ती मेहनत एका दिवसात घेऊन चालणार आहे का? नाही. पी हळद हो गोरी, तो हा जो डायलॉग आहे तर तसं होणार नाही. जर तुम्हाला यंग दिसायचं असेल, 10 वर्ष यंग दिसायचं असेल, जे काही तुमचं वय असेल त्याच्यापेक्षा, तर तुम्हाला कंपल्सरी चेहऱ्याचं स्क्रबिंग रेग्युलर बेसिसवर करावं लागणार. आता सी म्हणजे काय तर क्लिन्झर वापरणे. टी म्हणजे काय तर टोनर वापरणे. आणि CTM म्हणजे काय तर मॉइश्चरायझर लावणे. CTM कंपल्सरी. आणि त्याच्यामध्ये 4था फॅक्टर आहे N म्हणजे न्यूट्रिशन. आता कालच भूषण सरांचा कॉल होता. भूषण सरांनी एक मला मस्त सेंटेन्स सांगितलंय, ते तुम्हाला मी ऐकवणार आहे. सरांनी पण सांगितलंय की ऐकवा सगळ्यांना. ओके, तर बघा, तुम्हाला खरोखर हे जे अँटी एजिंगचं युग आहे, या अँटी एजिंगच्या युगात तुम्हाला राहायचं असेल आणि तुम्हाला खूप तजेलदार दिसायचं असेल, मी नाही म्हणत की मेकअप मारून ब्युटिफुल व्हा का नाही, हा तुमचा प्रश्न आहे, पण ऍटलिस्ट तुमची स्किन फ्रेश दिसली पाहिजे, तुम्ही यंग दिसले पाहिजेत. तुम्ही अँटी एजिंग साठी काय करायला पाहिजे तर त्याला तुम्ही न्यूट्रिशनची जोड देणार. ओके, तर 80% एखाद्याला जर सुंदर राहायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? 80% पोषण आणि 20% वरून क्रीम अप्लाय करणं. ओके, सो ह्याचं कॉम्बिनेशन असायलाच पाहिजे. 80-20 रूल इथे काय आहे? हेल्दी राहण्याचा, यंग दिसण्याचा आहे ते वय तिथेच थांबवण्याचा. तर 80% न्यूट्रिशन. बऱ्याच वेळेला आपल्या महिलांचा
बेसिकली महिलांचा तर गैरसमज आहेच आणि पुरुषांचा तर काही कुठली क्रीम लावण्यात इंटरेस्टच नाही. ओके, म्हणजे आता तो बदलत चाललाय, वाढत चाललाय. ओके, आणि खरंच काळ बदलत चाललाय. मलाही आठवतं की 2012ला आमचं एक रियुनियन झालं होतं शाळेतल्या लोकांचं. तर आमच्यात एक ऍडव्हान्स होती की जी तेव्हा युनिसेक्स सलून मध्ये जाऊन ती हेअरकट करायची. तर आम्हाला फार अचंबा वाटलेला तेव्हा, की म्हणजे हे काय आहे की युनिसेक्स सलून मध्ये हिला जायची काय गरज आहे, म्हणजे कसा काळ होता. आणि आज मला स्वतःला हसायला येतं की मला जर हेअरकट करायचं असेल तर मी पण त्या हबीबच्या इथेच जाऊन बसते. म्हणजे कालांतराने किती आपण गोष्टी ऍक्सेप्ट करत जातो आणि कशा त्या आपल्याला नॉर्मल वाटत जातात. सो आता जेंट्सची सलून आहेत, लेडीजची सलून आहेत, युनिसेक्स सलून आहेत. सो खूप चेंजेस झालेले आहेत. सो करताना आता तुम्हाला दोन्हीचं कॉम्बिनेशन करावं लागेल. क्लिन्झिंग करायचं का, तर फेसवॉश वापरा कधीपर्यंत, यंग आहात तोपर्यंत, टीन टीन मध्ये आहात तोपर्यंत फेसवॉश. पण एकदा टीन संपलं की तुम्हाला क्लिन्झरच वापरावा लागणार. क्लिन्झर काय करतो बेसिकली, तर आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे म्हणजे छिद्र असतात, पोर्स असतात. तर नॉर्मल साबण असतो तो वरवर क्लीन करतो. आणि मुळात साबण हा चेहऱ्याला वापरायचाच नाही. पुन्हा एकदा, साबण चेहऱ्याला वापरायचा नाही. इट इज नॉट मेंट फॉर फेस क्रीम. ओके, कारण ही त्वचा 7 टाइम्स पातळ आहे. चेहऱ्याची त्वचा 7 टाइम्स पातळ आहे. सो तिथे साबण वापरायचाच नाही, कारण साबणाचा पीएच 7 आहे. आणि जिथे जिथे आपल्या बॉडीवर पातळ त्वचा आहे तिथे 4.5 असणारा प्रॉडक्ट आपल्याला वापरायला लागतो. सो क्लिन्झर वापरणं मस्ट आहे. क्लिन्झर काय करतं, तर तुमच्या पोर्स मध्ये जाऊन, आतमध्ये जाऊन व्यवस्थित घाण काढतं. ओके, म्हणून क्लिन्झिंग करणं गरजेचं आहे. मग तो क्लिन्झर आपल्याकडे कोणता आहे, तर ॲश्युअर मध्ये क्लिन्झर टोनर आहे. दुसरं आपल्याकडे काय आहे, तर आपल्याकडे डीप क्लिन्झिंग ऑइल, ज्याची आपण काल चर्चा केली की डीप क्लिन्झिंग ऑइल वापरणं गरजेचं आहे. कधी एकदा 20 क्रॉस केलं की डीप क्लिन्झिंग ऑइल वापरणं गरजेचं आहे, कारण ते तुम्हाला पूर्णपणे त्या पोर्स मध्ये जाऊन क्लिनिंग करतं. मग आता क्लीन केल्यानंतर ते पोर्स जर तसेच ठेवले, तर तुम्ही काही चेहरे ऑब्झर्व करत असाल तर त्या चेहऱ्यांमध्ये तुम्हाला दिसेल की अशी छिद्र ओपन असल्यासारखा चेहरा दिसतो, त्यांचे पोर्स ओपन असल्यासारखा चेहरा दिसतो आणि तो चेहरा चांगला दिसत नाही. सो टोनर वापरणं गरजेचं आहे. ती जी ओपन झालेली पोर्स आहेत त्याला नॉर्मल करणं गरजेचं आहे, बंद नाही, नॉर्मल करणं गरजेचं आहे आणि ते काम टोनर करतं. सो आपला जो क्लिन्झर आहे त्यातच टोनर इन्क्लूड आहे. सो क्लिन्झर टोनर एकत्र आहे. त्यानंतर आपलं डीप क्लिन्झिंग ऑइल पण त्याच पद्धतीने काम करतं, त्याच्यात क्लिन्झर टोनर एकत्र आहे. ओके, सो इथपर्यंत क्लिअर झालं. तिसरं, मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे, कारण आपण वर्षानुवर्ष जर स्किनची केअर घेतली नाहीये तर आपल्या म्हणजे त्वचेतलं, चेहऱ्याच्या त्वचेमधलं ऑइल निघून जातं, मॉइश्चर निघून जातं. आणि म्हणून बघा काही चेहरे असे निस्तेज दिसतात, ड्राय दिसतात, कारण त्याच्यातला ग्लो निघून जातो, कारण ते मॉइश्चर कमी झालेलं असतं. तो कंपल्सरी मॉइश्चरायझर वापरणं गरजेचं आहे, CTM करणं गरजेचं आहे. सो कोणतीही हिरोईन, हिरो तुम्ही घेतलात तर हे रेग्युलर बेसिसवर CTM करतात. ओके, सो CTM खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जसं मी सांगितलं की चौथा क्रायटेरिया जो आहे तो काय आहे, तर नरिशमेंट. ओके, तर काल आपण बोललो की डीप क्लिन्झिंग ऑइल बद्दल बोललो. त्यानंतर आपण 3 मास्क कव्हर केलेले आहेत. मास्क बद्दल परत एकदा सांगेन की मास्क लावल्यानंतर तो काढायचा, त्याच्यावर मसाज करायचा आणि नेक्स्ट 6 आवर्स आपला चेहरा धुवायचा नाही. जर चुकून तुम्ही चेहरा धुतला तर तो अनेक वेळा तुम्हाला धुवावा लागेल, कारण तुम्हाला असं वाटेल की काहीतरी चेहऱ्यावर आहेच. सो हे काम तुम्ही रात्रीचा मास्क लावा आणि त्यानंतर मसाज करा. त्या मास्क मध्ये उरलेलं जे सेरम आहे ते लागोपाठ तुम्ही काय करा, हातापायाला चोळून घ्या आणि मस्तपैकी झोपून जा. आणि त्या मास्क जेव्हा काढणार आहात तेव्हा तो धुवायचा नाही, कापसाने तो पुसून घ्यायचा. ओके, कापसाने पुसून घ्यायचा आणि धुवायचा नाही. जर धुतलात तर दिवसभर तुम्ही इरिटेट व्हाल, तुम्हाला
त्यातनं चांगलं वाटणार नाही आणि एखाद्या कस्टमरला जर विदाऊट कॉशन तुम्ही जर तो दिला नाहीत तर त्याचंही नुकसान कराल, आयुष्यभराचा कस्टमरही घालवाल आणि प्लस लोक ब्रँडला नावं ठेवतील ते वेगळंच. सो ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. एक महत्वाचं प्रॉडक्ट, आता डीप क्लिन्झिंग ऑइल कळलं, मास्क कळले, आता आपण जाऊया. परत जाता जाता एक गोष्ट सांगायची आहे की प्रत्येकाने हे लक्षात घ्या की स्किन फॉर्म्युला 9च्या प्रॉडक्ट मध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाहीये. त्याच्यामध्ये बायो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत. म्हणजे काय तर निसर्गातलं नॅचरली डिराईव्ह केलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. सो दिस इज व्हेरी सेफ प्रॉडक्ट फॉर स्किन आणि ही आपली प्रीमियम कॅटेगरीची प्रॉडक्ट आहेत. आता काल भूषण सरांबरोबर आमची चर्चा झाली, त्याच्यामध्ये एक गोष्ट अजून म्हणजे आमच्या बोलण्यात आली, ती तुम्हाला परत एकदा सांगते की सर म्हणाले प्रीमियम कॅटेगरीची प्रॉडक्ट म्हणजे क्रिल वापरताना आपण किंमत बघत नाही का, तर त्याचे गुण बघतो. कर्क्युमिन वापरताना आपण त्याचं किंमत बघत नाही, आपण त्याचे गुण बघतो, बरोबर आहे. प्रोटीन पावडर खाताना आपण काय बघतो की प्रोटीन पावडरचे गुण काय, फीचर्स काय. मग प्रीमियम प्रॉडक्ट आपल्याकडे जी स्किनची आहेत तीच वापरताना आपल्याला का बरं ती महाग वाटतात? बरं, क्रिल 30 दिवस खाल्लं की संपून जाते, बरोबर आहे. कर्क्युमिन संपून जाते. मग स्किन फॉर्म्युला 9ची प्रोडक्ट तर मिनिमम 40 डेज तर 45 डेज तर चालतायत. मग ती कुठल्या, काही प्रोडक्ट 2 महिने चालतायत, काही 45 डेज चालतायत, काही 1.5 महिना चालतायत, काही 2 महिने चालतायत. मग ती कशी काय बरं महाग झाली? सो बिलकुल महाग नाहीयेत. स्किन फॉर्म्युला 9ची प्रोडक्ट महाग नाहीयेत, तर ती इफेक्टिव्ह आहेत आणि ती 2-3 महिन्याचं कॉस्टिंग केलं तर ती खरंच स्वस्त आहेत. कारण त्याच्यामधलं जे तुम्ही इन्ग्रेडियंट्स आहेत, जे फॉर्म्युलेशन्स आहेत, ती अमेझिंग आहेत. ती तुम्हाला बाहेरच्या प्रोडक्ट मध्ये मिळणार नाही. ओके, जसं आपलं मिस्ट्रॉल ऑफ मिलान आहे, कम्प्लीट व्हेज आहे. अँक्रॉती सारख्या सगळ्यात मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये, जिथे जगातले टॉप ब्रँड बनतात, तिथे आपली प्रोडक्ट बनतायत. ओके, सो मिस्ट्रॉल ऑफ मिलान जसं व्हेज आहे, तशीच ही केमिकल फ्री प्रोडक्ट आहेत. बायो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये आहेत. छातीटोकपणे सांगा, बिंदास सांगा, प्रॉडक्ट 100% रिझल्ट देतात. आणि जसं काल रात्रीच्या सेशन मध्ये पण सांगितलं की ऍग्रीच्या प्रॉडक्टवर पण आपल्या 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी लिहिली आहे, तर ऍग्रीची प्रोडक्ट देताना पण भीती कशाला? प्लस स्किन फॉर्म्युला 9 आज कुठल्या ब्रँडवर, मार्केटमधल्या कॉस्मेटिक ब्रँडवर लिहिलंय की तुम्ही 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटीमध्ये ब्युटी प्रोडक्ट्स आहेत, प्रीमियम प्रोडक्ट्स आहेत. सो हे मुद्दे तुम्ही हायलाइट करा. हे मुद्दे हायलाइट करणं फार गरजेचं आहे. जर हे हायलाइट झाले तर लोकांपर्यंत तुम्ही आरामात पोहोचताय. कारण लोकांनाही कळतं की कुठे लिहिलंय 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी, कुठेही लिहिलेलं नाहीये. सो हा मुद्दा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आता हे प्रॉडक्ट जे आहे, रॅडियंट ग्लो फेस मिस्ट, अमेझिंग प्रॉडक्ट आहे. जसं आपली चर्चा झाली की एनर्जी ड्रिंक मिक्स हे जे आपण प्रमोट केलं, कशासाठी केलं त्या दिवशी तामाणे सरांनी प्रमोट केलं की त्यांनी सांगितलं की रात्री जर जाता जाता झोप लागत असेल गाडीमध्ये, तर तुम्ही कहवा असं फ्लेवर असलेलं ड्रिंक प्या. सेम तसंच आहे हे. जेव्हा जेव्हा तुम्हाला झोप येते तेव्हा हे तुमच्या गाडीमध्ये पाहिजे. तुम्ही रॅडियंट ग्लो फेस मिस्ट हे तुम्ही चेहऱ्यावर स्प्रे करा. तुम्हाला झोप येते. आता पण माझं सेशन बघताना झोप येत असेल. आणि या प्रॉडक्टची MRP आहे 575 रुपये आणि त्याची DP प्राइस आहे 490 रुपये. ओके, आणि 16 PV देतं प्रॉडक्ट. अमेझिंग, 16 PV देतं प्रॉडक्ट. आता हे काय करायचंय तर हे असं चेहऱ्याच्या समोर ठेवायचंय आणि स्प्रे करायचंय. याचं काम काय माहितीये का? काय सुंदर प्रॉडक्ट आहे. ज्याच्याकडे असेल त्याने आत्ता पण स्प्रे करून बघा चेहऱ्यावर. याच्यामध्ये रोज वॉटर आहे आणि रोज वॉटर काय आहे तर वाईल्ड रोजचं पाणी आहे. दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये सी वॉटर आहे. म्हणजे सी वॉटर मध्ये काय असतात तर मिनरल्स असतात. ओके, सो प्रोटीन, मिनरल्स हे सगळे काय करतात, हा स्प्रे करतो काय तर तुमच्या सेल्सना ऍक्टिव्ह करतो.
सो इथून पुढे जर तुम्ही कहवा पित असाल, म्हणजे आता 80-20 रूल लक्षात ठेवा. कहवा म्हणजे काय, तर आपण पोषण घेतोय, बरोबर आहे, आणि ग्लो मिस्ट मारतोय म्हणजे काय, तर 20%, म्हणजे 80-20चा रूल तिथे 100% पूर्ण झाला. आणि तुम्ही दोन्ही प्रोडक्ट वापरली. जर आपण लॉयल डिस्ट्रीब्युटर आहोत वेस्टीजचे, 100% प्रोडक्ट युजर आहोत, तर हे दोन्हीही वापरा. ओके, चेहराही छान राहील. आणि दुसरं म्हणजे ह्या प्रॉडक्टची सगळ्यात मोठी खासियत आहे की हे प्रॉडक्ट मेकअप फिक्सर आहे. मेकअप फिक्सर आहे. ही लाईन तुम्हाला बोलणं फार गरजेचं आहे. काय बरं, मी बरोबर सांगते ना? हो, मेकअप फिक्सर आहे, करेक्ट. जेव्हा जेव्हा झोप येते तुम्हाला वाटते, तेव्हा तेव्हा तुम्ही हे प्रोडक्ट वापरा. आणि सुपर प्रोडक्ट आहे, प्रत्येकाने घेऊन या. आणि आत्ताही जर कोणाकडे असेल तर तुम्ही चेहऱ्यावर मारून बघा. बऱ्याच वेळेला प्रॉडक्ट आणल्यानंतर हे दाबू का नको, मारू कुठे, ह्याच्यामुळे सुद्धा प्रॉडक्ट आपल्या कपाटामध्ये राहतं. ओके, पण एकदा ते जर मारलं तर तुम्ही कुठल्याही मीटिंगमध्ये असं मस्तपैकी, मीटिंगला बसताना तुम्ही असं मारून बसू शकाल. ओके, लोक पण विचार करतील की काय मारतो बाबा, किंवा गाडीत बसलाय, ड्रायव्हिंग सुरू केलं, मारलं, कोणीतरी बघतच ना, कोणीतरी बघतच की काय मारतो, तर अरे बाबा याने झोप पण येत नाही, फ्रेश पण वाटतं. ओके, सो अशा गोष्टी पण तुम्ही करू शकता की ज्याने लोकांच्या लक्षात येईल की हे काहीतरी वेगळं करतात आणि त्याच्यामुळे फ्रेश दिसतात, छान दिसतात. सो ही एक गोष्ट. आता पुढे जाऊया आपण की व्हिटॅमिन सी सेरम परफेक्टिंग, हे जे प्रॉडक्ट आहे स्किन फॉर्म्युला 9चं स्किन परफेक्टिंग व्हिटॅमिन सी सिरम, खूप सुंदर प्रोडक्ट. आता हे पण आपल्यासाठी नवीन आहे, हा प्रकार नवीन आहे. काचेची बाटली आहे आणि सगळ्यांनी ओपन करून बघा, ह्याच्यामध्ये एक ड्रॉपर आहे. बऱ्याच वेळा हे पण प्रोडक्ट लोक घरी घेऊन येतात, पण ह्याचं करायचं काय कळत नसतं. ड्रॉपरने लहान मुलांना औषध पाजतात माहितीये, पण आता ड्रॉपरने ऍग्रीचा डेमो करतात माहितीये, पण ह्याने आता काय करायचं चेहऱ्यावर नक्की, हा प्रश्न पडतो. ओके, सो ह्याने काय करायचं, तर ड्रॉपर दाबायचा, थोडं ह्याच्यात प्रोडक्ट घ्यायचं आणि बोट लावायची नाही. आपल्या लोकांना सवय असते का बोटावर प्रोडक्ट घ्यायचं, असं असं करायचं, असं असं करायचं. अरे, जर 1000 रुपयाचं प्रोडक्ट आहे, बोटावर घेता आणि असं असं करता, त्या बोटालाच सगळं जातं, इथे काही मिळतच नाही, इथेच जातं सगळं. सो ऑलवेज प्रत्येक स्किन फॉर्म्युला 9चं प्रोडक्ट किंवा रादर कुठलंही क्रीम बोटाच्या टिपवर घ्यायचं आणि ते असं असं आणि असं असं न करता ते डायरेक्ट 1 2 3 4 5 आणि बोटांनी त्याला काय मसाज करायचंय, जे काही सांगितलंय ते करायचं. का करायचं, कारण पाम वापरला तर पाम मध्ये हीट असते, सो बोटांनी मसाज करायचा. आता हे प्रॉडक्ट कसं करायचं, आता हे लावायचं कधी, बेसिकली हे प्रॉडक्ट डीप क्लिन्झिंग ऑइलने चेहरा धुवायचा आणि चेहरा वॉश करायचा आणि रात्री झोपताना वापरायचं प्रॉडक्ट आहे. हे काय करतंय, तर तुमच्या स्किनला परफेक्ट करतंय. तुमच्या स्किनमध्ये काय इंड्यूस करतंय, तर सी व्हिटॅमिन इंड्यूस करतंय. सो हे इतकं महत्वाचं प्रॉडक्ट आहे. आणि ह्याचं काम काय, स्किन परफेक्ट करतं म्हणजे काय, तर तुमच्या स्किनवर काय असतात, पॅचेस असतात. इथे गोरे आहे, इथे काळे आहे, इथे डार्क आहे, इथे कमी डार्क आहे. यांनी चेहरा खूप खराब दिसतो, म्हणजे लोक त्याच्यावर विचारच करत नाहीत. म्हणजे मलाही स्वतःला आठवतं की बिफोर ओरिफ्लेम माझा चेहरा खरंच खराब झाला होता, म्हणजे खरंच खराब झाला होता. आणि जसं मी पूर्णपणे रेंज वापरायला सुरुवात केली, अमेझिंग चेहऱ्यामध्ये बदल झाले. आणि त्यानंतर मी कोणतीही रेंज सोडली नाही. मग ती 12,000ची ओरिफ्लेमची रेंज पण मी वापरलेली, कारण तिथे एज वाईज रेंज होत्या, पण त्याचे अमेझिंग रिझल्ट होते. पण खरंच सांगते की ओरिफ्लेम पेक्षा सुद्धा कालांतराने मला जाणवलं की ही प्रोडक्ट अजून सुंदर आहेत आणि ही कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत. सो आता या ड्रॉप हे कधी लावायचं, तर रात्री डीप क्लिन्झिंग ऑइलने चेहरा धुवायचा, अर्धा 30 सेकंद मसाज करायचा, त्याच्यामध्ये ऑइल आहे डीप क्लिन्झिंग ऑइल मध्ये. सो 1 2 3 4 5 अप्लाय करायचं, बोटांना पाणी घ्यायचं
वाटीत पाणी घ्यायचं, बोटं बुडवायची आणि त्याचा थोडासा जेल फोम होईपर्यंत मसाज करायचा आणि चेहरा धुवून टाकायचा. आता ह्याने काय, हे काय करायचं, रात्री झोपताना त्याच्यावर लावायचं. मग कसं लावायचं, तर डायरेक्ट इथे पण पुन्हा 5 ड्रॉप द्यायचे. किती ड्रॉप द्यायचे, 5 ड्रॉप द्यायचे. आणि काय करायचं, तर हे स्प्रेड करायचं. ओके. सो बऱ्याच जणांना प्रॉडक्ट आणणं सोपं असतं, म्हणजे आणतात ते हौशेने, पण आणल्यानंतर मी नक्की करू काय ह्याच्यासाठी थांबून बसतात. म्हणजे आता काल पण मला आता काहींचे फोटो आले की माझ्याकडे हे एवढी एवढी प्रॉडक्ट आहेत, पण याचं करू काय, पहिलं कोणतं लावू, दुसरं कोणतं लावू. ओके. सो मी म्हणून तुम्हाला अप्लाय करून दाखवते की हे इतकं सोपं आहे आणि ह्याच्यानंतर काहीही लावायचं नाही आणि रात्री झोपायचं. आता ह्याने काय होईल, तर ह्याच्यामध्ये काकाडू प्लम आहे तो, आणि दुसरं, आता काकाडू प्लम हे काय आहे, तर एक ऑस्ट्रेलियन फ्रूट आहे. त्याच्यामध्ये तुमची स्किन परफेक्ट करण्याचे गुणधर्म आहे. ओके. सो आणि दुसरं पपया एक्स्ट्रॅक्ट आहे आणि लेमन ज्यूस आहे. सो हे साधारण विटॅमिन सी 50 ml आहे. हे याची क्वांटिटी किती, काय काय लोक विचारतात तुम्हाला, किंवा ज्या ब्युटिशियन्स असतात त्या विचारतात की मग किती किती ml आहे, तर ते 50 ml आहे. 34 PV आहेत, 34 PV आहेत आणि 1025 त्याची कॉस्ट आहे. ड्राय स्किन वाल्यांनी काय करायचंय, तर दर 3 दिवसामध्ये एकदा हे वापरायचंच आहे कंपल्सरी, ज्यांची स्किन ड्राय आहे. ओके. आणि अदर स्किन वाल्यांनी काय करायचंय, ज्यांची ड्राय आहे त्यांनी 3 दिवसातून एकदा वापरायचंय. आणि बाकी सगळ्यांनी एकतर ऑल्टरनेट यूज करू शकता, किंवा बाकीचे जे स्किन वाले आहेत ते डेली बेसिसवर वापरू शकता. ओके. सो मला वाटतं 34 PV आपल्याला मिळून जातील आणि त्याची MRP 1200, मला दिसत नाहीये, MRP आहे 1200 रुपये आणि त्याची DP आहे 1025. तर इन्ग्रेडियंट लक्षात राहिले का सगळ्यांच्या? काकाडू प्लम एक ऑस्ट्रेलियन फ्रूट आहे, पपया एक्स्ट्रॅक्ट आहे, लेमन ज्यूस आहे आणि काय आहे की सी विटॅमिनने भरपूर असलेलं स्किन परफेक्टिंग सिरम आहे. तर ते स्किनला तुमच्या एकसारखं करेल. पण एका रात्रीत होईल का, 2-4 दिवसात होईल का, नाही होणार. अँटी एजिंग साठी तुम्ही काम करताय, सो अँटी एजिंग तुम्हाला भरपूर यंग राहायचंय. तुमचं 10 वर्षाचं तुम्ही काम सुरू केलंय, सो ते एका महिन्यात होणार नाही. तुम्ही रेग्युलर बेसिसवर ही प्रॉडक्ट वापरा, तुमचे चेहरे अमेझिंग दिसणार आहेत. कारण हा चेहराच तुमचा काय करेल, हा चेहरा काय करेल, तर तुम्हाला स्किन फॉर्म्युला 9च्या भरपूर ऑर्डर येणाऱ्या भविष्य काळात देणार आहे आणि भविष्य काळात ब्युटीचा बिझनेस खूप मोठा होणार आहे. आता जे BMW सेशन झालं त्यातल्याच गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते. सो ज्यांनी ऑलरेडी BMW सेशन अटेंड केलंय, तर त्यांना वाटत असेल कदाचित रिपीट आहे, पण परंतु मी बऱ्याचशा गोष्टी तिथे फास्ट झाल्या होत्या, सो त्या मी तुम्हाला अशा काय म्हणतात, व्यवस्थित करून सांगतेय आणि त्या रिपीट करून सांगते, जेणेकरून तुम्हाला ते कायमचं लक्षात राहावं. आता पुढचं प्रोडक्ट घेऊया, युथ एलिक्सर. हे प्रोडक्ट आहे युथ एलिक्सर. आता हे काय आहे, युथ लिहिलंय. आता तुम्हाला या शब्दाचा म्हणजे ह्या शब्दामध्ये तुम्हाला मी आले, एकच मिनिट. सर एक अर्जंट कॉल करावा लागतोय, एकच मिनिट घेते. Yes, ma'am. Yes, no problem, ma'am.
येस सर, सॉरी सॉरी, थोडा डिस्टर्बन्स झाला. हा, आता युथ एलिक्झिअर ह्या शब्दामध्येच काय तर युथ आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला जड जाणार नाहीये काय तर तुम्हाला यंग राहण्यासाठी हे प्रोडक्ट आहे. आता यंग राहण्यासाठी प्रोडक्ट म्हणजे काय झालं तर ते अँटी एजिंग वालं प्रोडक्ट झालं. त्याच्यामध्ये काय होणार, युथ जिथे आले तिथे तुम्हाला यंग राहायचंय. यंग राहायचंय म्हणजेच काय तर फाईन लाईन्स कमी होतील, रिंकल्स कमी होतील, छोटी छोटी चेहऱ्यावर छिद्र झालेली असतील, पोर्स ओपन राहिले असतील, तर ते कमी करण्यासाठी हे प्रॉडक्ट आहे. सो मला वाटतं ह्याने तुम्हाला क्लिअर झालं असेल, सोपं झालं असेल की युथ एलिक्झिअर मध्ये युथ आहे. युथ आहे म्हणजेच काय तर युथफुल दिसण्याचं प्रोडक्ट आहे. युथफुल दिसणं म्हणजेच काय तर रिंकल्स नाही, झुरिया नाहीत, है ना, फाईन लाईन्स नाही. ज्या फाईन लाईन्स आधी येतात आणि फाईन लाईन्सचं नंतर रूपांतर रिंकल्स मध्ये होतं. म्हणजे आधी बारीक बारीक लाईन्स चेहऱ्यावर दिसायला लागतात आणि नंतर त्या झुरिया होतात किंवा नंतर त्या सुरकुत्या होतात. ओके, सो हे जर तुम्हाला नको असेल तर फाईन लाईन्स चेहऱ्यावर आल्या असतील तर ते धोक्याचं सिग्नल आहे, कारण भविष्यामध्ये त्याचं रूपांतर सुरकुत्यात होणार आहे. जर तुम्हाला यंग दिसायचं असेल तर युथ एलिक्झिअरला पर्याय नाही. ओके, हे प्रोडक्ट कधी वापरायचं, हे दिवसा वापरायचं प्रोडक्ट आहे. हे प्रॉडक्ट डे टाइम मध्ये वापरायचं प्रॉडक्ट आहे, डे टाइम मध्ये. दुसरं, हे प्रॉडक्ट स्किन लिफ्टिंग करतं, स्किन लिफ्टिंग करतं. आता स्किन लिफ्टिंगचा अर्थ तुम्हाला मी सांगते. बऱ्याच वेळेला बघा इथून चेहरे असे ओघळलेले दिसायला लागतात, स्किन उतरताना दिसते, स्किन टाईट दिसत नाही. तुम्ही आता ब्युटी इंडस्ट्रीमध्ये आहात तर कोणीही तुम्हाला दिसलं तर तुम्हाला त्याचा चेहरा अभ्यासता आला पाहिजे. तुम्ही त्याचा चेहरा अभ्यासला पाहिजे की तुमच्या लक्षात येतं. आता बघा कितीतरी हिरोईन्स, काल तांबणे सरांनी बोलताना पण नाव घेतलं हेमा मालिनीचं. खरंच तुम्ही तिची स्किन बघा, ती नक्की बोटॉक्स करते, 100% ती बोटॉक्स करते, कारण ती ऍट द एज ऑफ 75 ती तशीच दिसते. एकतर ती डान्सर आहे त्यामुळे तिचा कदाचित तो एक्सरसाइज असेल, ती योगा पण करत असेल, बोटॉक्सच करत असेल का माहिती नाही, पण ती जे काही वापरतीये ते ती अमेझिंग वापरतीये. आणि बोटॉक्स पण सोपं नाहीये. तुम्हाला वाटेल बोटॉक्स सोपं नाहीये, बोटॉक्स मध्ये खूप हायर रेंज आहेत, म्हणजे 2-3 लाखापासून 20-30 लाखापर्यंतचे बोटॉक्सची इंजेक्शन्स असतात. आणि बोटॉक्सची इंजेक्शन सगळ्यांना सूट होतात का तर नाही. म्हणूनच तुम्हाला काही हिरोईन म्हाताऱ्या का दिसतात, त्या काही बोटॉक्स करू शकत नाहीत का, पण त्याचे साईड इफेक्ट आहेत. दर 3 महिन्याला ती इंजेक्शन घ्यावी लागतात. सो इट इज नॉट इझी. पण त्या बोटॉक्सच्या तोडीची प्रोडक्ट आपल्याकडे आहेत, लिटरली त्याच्या तोडीची प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. रदर त्याच्यापेक्षा व्हेरी लेस एक्सपेन्सिव्ह, म्हणजे कमी पैशामध्ये अमेझिंग रिझल्ट देणारी आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. पण त्या प्रोडक्टची आपण ताकद ओळखली नाहीये, आपण त्या प्रोडक्टची बिलकुल ताकद ओळखली नाहीये. तर एखाद्याला तुम्हाला स्किन लिफ्टिंग साठी कॉम्बिनेशन द्यायचं असेल तर, कोणीही जर इकडे तिकडे गेलं असेल तर जागं व्हा, डायरी पेन घ्या आणि लिहा की स्किन लिफ्टिंग साठी कोणाला तुम्हाला प्रॉडक्ट द्यायची असतील तर तुम्हाला डीप क्लिन्झिंग ऑइल द्यायचंय. डीप क्लिन्झिंग ऑइल, सी विटॅमिन सिरम, आणि त्याच्या जोडीला काय द्यायचंय तर मास्कची शीट कोणती द्यायची, मास्क कोणता द्यायचा आहे, ई विटॅमिन वाला मास्क द्यायचा आहे. हा, परत सांगते एकदा. एखाद्याला स्किन लिफ्टिंग साठी तुम्हाला प्रोडक्ट द्यायची असेल तर डीप क्लिन्झिंग ऑइल, विटॅमिन सी सिरम, परफेक्टिंग सिरम. ओके, हे बघा विटॅमिन सी परफेक्टिंग सिरम बोलणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला 230 रुपयेवाला क्रीम पण तुम्हाला डीएलसीपी वाला देऊ शकतो, कारण आपल्याकडे अजून एक फेशियल फोम आहे सी विटॅमिन वाला आणि सी विटॅमिनचं क्रीम आहे. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे, ड्रॉप असलेली बॉटल, ओके, स्किन फॉर्म्युला 9 ची ही तुम्हाला हवी आहे. ओके, डीप क्लिन्झिंग ऑइल, विटॅमिन सी सिरम, परफेक्टिंग सिरम आणि विटॅमिन ई चा शीट मास्क, ह्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला द्यायचं आहे. कशासाठी, स्किन लिफ्टिंग साठी, आणि त्याच्याबरोबर युथ एलिक्झिअर तुम्हाला द्यायचं आहे. तर ह्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला स्किन लिफ्टिंग साठी द्यायचंय. बेस्ट रिझल्ट आहेत. युथ एलिक्झिअर डेली बेसिसवर वापरायचंय.
हा सर, तुम्ही जी यादी टाकली त्याच्यात यूथ एलिक्झिर ऍड करा. तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई शीटच्या ज्या मास्क आहेत त्या आठवड्यातून 2दा लावायचे. किती वेळा लावायचे? आठवड्यातून 2दा लावायचे. आणि वेस्टीज कोलॅजिन हे जे आपलं सप्लिमेंट आहे, ओके, वेस्टीज सगळं पूर्ण झाल्यावर एकदाच मेसेज लिहा सर, मी सांगते तुम्हाला. ओके, कोलॅजिनचे आपल्याकडे जे सॅचेट आहेत, माहिती आहेत का सगळ्यांना, का ते दाखवायची गरज आहे? आपल्याकडे सप्लिमेंट मध्ये कोलॅजिनची सॅशेट आहेत. तर ती सॅशेट दिवसाला 1 अशा पद्धतीने त्यांनी त्याचं रेकमेंडेशन आहे 3 दिवसातून 1 सॅशे घ्यायचं आहे. 3 दिवसातून 1 सॅशे घ्यायचंय. हा येस, अभिजित सर सॅशे दाखवतात आणि त्याचा बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये 10 सॅशे असतात. बरोबर आहे. सो आता मी पुन्हा एकदा रिपीट करते. एखाद्याला स्किन लिफ्टिंग साठी प्रोडक्ट द्यायची आहे तर डीप क्लिन्झिंग ऑइल, व्हिटॅमिन सी सिरम, व्हिटॅमिन ई चा मास्क, यूथ एलिक्झिर ह्याचं कॉम्बिनेशन द्यायचंय आणि त्याच्याबरोबर वेस्टीज कोलॅजिनचे सॅशे द्यायचे. आता लावायचं कसं? तर यूथ एलिक्झिर डेली बेसिसवर लावायचंय. त्याच्यानंतर डीप क्लिन्झिंग ऑइल तर चेहरा धुवायला, म्हणजे ते पण डेली बेसिसवर लावायचंय. सी व्हिटॅमिन सिरम रात्रीचं लावायचंय. आणि व्हिटॅमिन ई चा मास्क जेव्हा लावणार आहे तेव्हा सी सिरम न लावता आठवड्यातून 2 वेळा तो व्हिटॅमिन ई वाला मास्क लावायचा आहे. आणि कोलॅजिनचे सॅशेट 3 दिवसातून 1 वेळा अशा पद्धतीने घ्यायचे. आता ह्याची एमआरपी, यूथ एलिक्झिरची एमआरपी आय थिंक, 1 मिनिट सांगते तुम्हाला. यूथ एलिक्झिरची एमआरपी 1670 आहे आणि आपल्याला डीपी आहे 1450. 60 दिवस चालतं. एकदा घेतलं प्रोडक्ट की 60 दिवस चालतं, म्हणजे ऑलमोस्ट त्याची किंमत 700 रुपये तुम्हाला पडते. आणि ह्याचे 48 पीव्ही आहेत. 48 पीव्ही आहेत. सो अमेझिंग, ट्रेनरने फार अमेझिंग गोष्ट सांगितल्यात. आणि यूथ एलिक्झिर मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, इन्ग्रेडियंट सांगितले नाहीत तर तेही लिहून घ्या. 24 कॅरेट गोल्ड डस्ट आहे त्याच्यामध्ये. 24 कॅरेट गोल्ड डस्ट आहे. पपया एक्स्ट्रॅक्ट आणि लेमन एक्स्ट्रॅक्ट आहे. पपया एक्स्ट्रॅक्ट रिंकल्स रिंकल्सना कमी करायचं काम करतं. आणि 24 कॅरेट गोल्ड डस्ट जी आहे, हे जे एक्स्ट्रॅक्ट आहे ते अँटी एजिंगला मदत करतं, शाईन वाढवतं, ग्लो वाढवतं. म्हणजे या 3 इन्ग्रेडियंटची कामं काय आहेत? तर 24 कॅरेट गोल्ड डस्ट अँटी एजिंग, शाईन आणि ग्लोला मदत करतं. पपया एक्स्ट्रॅक्ट झुरिया कम करतं, म्हणजे रिंकल्स कमी करतं. आणि लेमन ज्यूस काय करतं? तर कोलॅजिनला बूस्ट करतं, न्यू कोलॅजिन फॉर्मेशनला मदत करतं. मला वाटतं मी प्रोडक्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी लिहून घेतलं असेल आणि तुम्ही त्याचा खूप तुमच्या बिझनेसमध्ये नक्की उपयोग करा. ओके, आता नेक्स्ट प्रोडक्ट आहे ब्राईटनिंग क्रीम. ब्राईटनिंग क्रीम खूप सुंदर प्रोडक्ट आहे. हायपर पिगमेंटेशन साठी वापरायचं प्रोडक्ट आहे. हिंदीमध्ये याला झाइया म्हणतात, मराठीमध्ये त्याला वांग म्हणतात. हायपर पिगमेंटेशन म्हणजे चेहऱ्यावर असे डाग येतात, है ना. खूप सुंदर स्मेल आहे. आणि हे सुद्धा कसं लावायचंय? तर बोटावर घ्यायचंय. अतिशय थंड, अतिशय माझं आवडतं प्रोडक्ट. मला वाटतं कायम स्टॉक मध्ये असणारं माझ्याकडे प्रोडक्ट, आणि तो स्टॉक माझ्यासाठीच असतो. का तर संपल्यानंतर ब्राईटनिंग क्रीम मिळत नसेल तर मला तरी चैन पडत नाही, कारण त्याचा तो जो थंडावा आहे, हा थंडावा फार अमेझिंग आहे. सो ऑलवेज अप्लाय 5 स्पॉट आणि बोटांनी काय करायचं? मसाज करायचा. आणि नेहमी मसाज तुम्ही जो काही करता, इट शुड बी अपवर्ड. हा तुम्ही अशा पद्धतीने झाला पाहिजे. ऑलवेज तुम्ही नॉर्मल पण कुठलंही क्रीम लावताना तुमचा हात असाच गेला पाहिजे. हा असा आणि हा असा. हे स्किन आणि कपाळावरचं जर तुम्ही अशा पद्धतीने वापरलं आणि बाकी ठिकाणचं तुम्हाला स्किन लिफ्ट अशा पद्धतीने करायचंय. सो अशा पद्धतीने ते प्रोडक्ट लावायचंय. ओके, सो आता मी कशासाठी आहे तर आता इथे ना ट्रेनरने फार सुंदर गोष्टी सांगितल्यात, सगळ्यांनी लक्षात घ्या. तुम्ही एकदा जेव्हा डॉक्टरची पायरी चढता
म्हणजे मला खरंच आरती पटेलला थँक्स म्हणावं असं वाटतं की मला पहिल्यांदा गेल्या 7 वर्षात पहिल्यांदा आरती पटेलचं ट्रेनिंग इतकं अपिलिंग वाटलं. का माहित नाही, कारण इतके दिवस आम्ही तडफडत होतो की स्किन फॉर्म्युला 9चं प्रॉपर ट्रेनिंग मिळावं. पण माहित नाही, समाव ते लॉन्च झाल्यापासून मिळालं नव्हतं. 6 वर्ष झाली हे रेंज लॉन्च होऊन. आणि प्रॉपर ट्रेनिंग न मिळाल्यामुळे थोडासा वापरायला उशीर झाला होता आणि एवढी छान प्रोडक्ट असून वापरायला उशीर झाला आणि थोडेसे मी बायस होते ओरिफ्लेमच्या बेस्ट रेंज वापरल्यामुळे. परंतु अमेझिंग प्रोडक्ट स्किन फॉर्म्युला 9ची. सो आता ट्रेनर फार प्रिपेअर झालेत, म्हणजे समाऊ मधल्या काळात काय होतं माहित नाही, एक एक प्रोडक्ट लॉन्च होतं. म्हणजे सुरुवातीला एखाद दोनच प्रोडक्ट होती, परंतु आता एक 8-10 प्रोडक्ट आलेली आहेत या कॅटेगरीमध्ये आणि जी सगळ्याला सोल्युशन आहेत. ओके, सो डॉक्टर किमान 6 सेटिंग घेतं. कन्सल्टिंग फी किती असते? मिनिमम 1200. ओके, मग 1200 कन्सल्टिंग फी असेल आणि मेडिसिन किती देतो? साधारण 3000ची मेडिसिन देतो. आता बघा हा खर्च किती झाला, बघा. वांग, ओके, सरांनी सांगितलं तो आकडा बघा. आणि त्याच्यामध्ये हे आता किती किती झाला म्हणालात? फर्स्ट सिटिंग होतं 4200चं, 1200 कन्सल्टिंग, 10200. ओके, आणि हे 6 महिन्यापर्यंत जेव्हा लोक घेतात तेव्हा त्यांचे 25-30 हजार गेलेले असतात. आणि कित्येक लोकांकडून तुम्ही जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की ती लोक एकच सांगतात की त्याने टेम्पररी फरक पडतोय. म्हणजे मला तर कितीतरी फोन येत आहेत, म्हणजे आपल्याही टीम मधनं येतात की आम्ही डॉक्टरकडे गेलो परंतु तेवढ्या वेळापुरता फरक होतोय, ते वापरायचं बंद झाल्यानंतर पुन्हा तेच कंडिशनला येतोय आणि आम्ही तर नो रिझल्ट. आणि आम्ही तर अशा पण काही लोकांना बघितलेत की त्या प्रॉडक्टमुळे त्यांचे चेहरे पूर्ण काळे पडलेत. लिटरली आम्ही असा एका जेंट्सचा चेहरा बघितलेला जो पूर्ण काळा पडलाय. सो कृपा करून असलं काहीही करायला जाऊ नका. आपल्याकडे अप्रतिम प्रॉडक्ट आहेत. सो कुठलीही चेहऱ्याच्या बाबतीत रिस्क घेऊ नका. सल्फरचं प्रमाण असतं त्या प्रॉडक्टमध्ये आणि ते अतिशय घातक असतं आपल्यासाठी. सो आता मला सांगा की आपल्या प्रॉडक्टची किंमत 2575 प्लस किती ते चालणार? आपल्याला डीपी आहे 2200 प्लस आपल्याला 73 पीव्ही देणार, म्हणजे कन्सिस्टन्सी मधले 73 पीव्ही त्यातच मिळून गेले. ओके, जर 4 प्रोडक्ट घेतली तर ऑलमोस्ट तुमचे 3 कन्सिस्टन्सी तर त्यात पूर्ण झाल्या. ओके, आता हे चालेल किती? तर ऑलमोस्ट ट्रेनरने सांगितले की हे 3 महिन्यापर्यंत चालू शकतं. तर 2-2.5 महिने तर, म्हणजे माझ्यासारखी आता चांगलीच युजर आहे तर तिला 2-2.5 महिनेच जातं. ओके, सो डीप क्लेन्झिंग ऑइल प्लस ब्राईटनिंग क्रीम हे कॉम्बिनेशन तुम्ही देताय वांग असलेल्या व्यक्तीला, हायपर पिगमेंटेशन असलेल्या व्यक्तीला, ज्यांना झाय्याचे प्रॉब्लेम आहेत त्यांना. कारण हे प्रॉडक्ट ट्रीटमेंट प्रॉडक्ट आहे, ब्राईटनिंग ट्रीटमेंट क्रीम आहे, हे ट्रीटमेंटचं प्रॉडक्ट आहे, हे सोल्युशन आहे. एका मोठ्या प्रॉब्लेमला सोल्युशनचं प्रॉडक्ट आहे. पीव्ही किती झाले? डीप क्लिन्झिंग 40, 73, ब्राईटनिंग 113 पीव्ही झाले. ओके, सो हे दोन, म्हणजे जिथे जिथे जाल तिथे तिथे 2 प्रोडक्ट बद्दल जरी बोललात तरी सुद्धा काय होतंय की तुमचे 113 पीव्ही होत आहेत. आता त्याच्यानंतर किती वेळ लागेल? तर 8 महिन्यापासून 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे. 8 महिन्यापासून 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे. कारण बऱ्याच वेळा ते पिगमेंटेशन जे आहे ते प्रेग्नन्सी मध्ये आलेलं असतं आणि त्याच्या जोडीला तिथे व्हिटॅमिनची पण डेफिशियन्सी असते आणि प्रोटीनची पण डेफिशियन्सी असते. सो इथे आपल्याला काय करायचंय आणि सुरुवात कशी होते तर डोळ्याखाली काळे डाग दिसायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीने ते वाढत जातं. अजून पिगमेंटेशन कधी होतं तर ड्युरिंग मेनोपॉज, म्हणजे जवळजवळ 5 वर्ष हा मेनोपॉजचा कालावधी असतो. जर 45ला आपण समजू मेनोपॉज म्हणजे संपत असतील एखाद्या लेडीचे पिरियड्स, तर ते आधी 5 वर्ष हे सुरू झालेलं असतं. सो त्या काळातही गालावर म्हणजे पिगमेंटेशन सुरू होतं. सो त्या काळातही वापरलं पाहिजे.
आणि सगळ्या जेंट्सनी कारण लेडीज काय करतात बऱ्याच वेळा काही ना काही बांधतात चेहऱ्यावर. ओके. पण जेंट्स ती काळजी घेत नाही. सो किंवा जेंट्स बांधत नाहीत चेहऱ्याला काही. सो जेंट्सने हे कंपल्सरी प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे. कंपल्सरी ब्राईटनिंग क्रीम हे कंपल्सरी वापरणं गरजेचं आहे. सो मला वाटतं मी बऱ्यापैकी तुमचं डाऊट्स क्लिअर केले असतील. आता ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन काय द्यायचे ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. तर कॉम्बिनेशन लिहून घ्या. हायपर पिगमेंटेशन मध्ये काय काय तुम्ही अजून देऊ शकता. तर ब्राईटनिंग ट्रीटमेंट आपण जे प्रोडक्ट आहे ते द्यायचंय. गॅनोडर्मा द्यायचंय. कंबॉयटिक्स द्यायचंय. परत एकदा रिपीट करते. ब्राईटनिंग क्रीम सोबत गॅनोडर्मा द्यायचंय. कंबॉयटिक्स द्यायचंय. भूषण सरांचा आवडतं प्रोडक्ट कॉम्बॉयटिक्स. SPF 40 द्यायचंय. SPF 40 कशात आहे तर SPF 40 नॅचरल मध्ये आहे आणि अश्युअर मध्ये आहे ते SPF 30 आहे. सो SPF 40 द्यायचंय. डीप क्लिन्झिंग ऑइल केलं ना ऍड त्याच्यामध्ये चेहरा धुण्यासाठी. मॅडम हे कधी वापरलं पाहिजे म्हणजे ट्रीटमेंट सकाळी रात्री? नाही, हे सकाळी लावायचं ना तुम्हाला, कारण तुम्ही उन्हामध्ये बाहेर पडणार ना, त्यामुळे हे दिवसा लावायचं प्रोडक्ट आहे. दिवसा लावायचंय तुम्हाला. असं म्हटलं नाहीये दोन वेळा लावायला पाहिजे मला तर वाटतं, परंतु आपण रात्रीची वेगळी वेगळी प्रोडक्ट लावतो ना. हे लावतोय, परफेक्टिंग सिरम पण लावतोय, कोणी नाईट क्रीम लावतंय अश्युअरचं. सो त्या कॉम्बिनेशन मध्ये कधी तुम्ही शीट मास्क लावताय, सो त्याच्या सोबत तुम्हाला त्या पद्धतीने प्रोडक्ट लावायचे. ओके. म्हणजे मी जे ऐकलं ते सांगते की जर परफेक्टिंग सी सिरम वापरत असाल रात्रीचं तर त्याच्यानंतर काही लावू नये, म्हणून ब्राईटनिंग क्रीम सकाळी लावलेलं जास्ती उत्तम, म्हणजे ते युज होईल. हा, त्याच्यावर तर काहीच लावायचं नाहीये. ते तर कंपल्सरी आहे की ह्या क्रीमवर तुम्ही रात्री काहीच लावायचं नाहीये. ओके. आणि अँटी एजिंग लावत असाल तर त्याच्यावरही काही लावायचं नाहीये. शीट मास्क जेव्हा वापरणार आहात तेव्हाही काही लावायचं नाहीये. ओके. सो रात्री यातलं काही वापरायचं नाहीये. रात्री वापरायची प्रोडक्टवर आपण डिस्कशन केले. ओके. ब्राईटनिंग क्रीम बेसिकली कशासाठी आहे की पिगमेंटेशन. मग पिगमेंटेशनची कारणं ऊन आहे, युव्ही रेज आहेत, ह्याच्यासाठी आहे. सो ब्राईटनिंग क्रीम मॉर्निंगला लावायचं. ओके. अजून एक प्रोडक्ट रात्री लावायचं आहे तर ते कोणतं आहे तर ब्लेमिश जेल. ओके. तर रात्रीच्या प्रोडक्ट मध्ये ब्लेमिश जेल पण येऊ शकतं, कारण ते ट्रीटमेंट प्रोडक्ट आहे. एखादा खड्डे अनइव्हन स्किन आहे त्याच्यासाठी, जेव्हा नाही अनइव्हन स्किन साठी नाही, पिंपल्स येऊन गेलेत, ऍक्ने येऊन गेले आहेत आणि ते जे खड्डे आहेत त्याच्यावर ब्लेमिश जेल वापरायचंय. सो ते पण रात्री लावायचं प्रोडक्ट आहे की ते लावल्यानंतर काहीही लावायचं नाही. ते ट्रीटमेंट प्रोडक्ट आहे, पण ते प्रोडक्ट आहे. जास्त लावा. ओके. सो सगळ्या प्रोडक्ट विंटर मध्ये जास्त लागतायत, समर मध्ये कमी लागतायत आणि मान्सून मध्ये नॉर्मल लागतायत. सो ऑलवेज सीझन वाईज पण तुम्ही थोडंफार क्वांटिटी कमी जास्त करू शकता. ओके. आता जाऊया प्रो प्रेप प्राईम वर. प्रो प्रेप प्राईम फार सुंदर प्रोडक्ट, असं गोल्डन झाकण आहे त्याला. याचं नाव आहे प्रो प्रेप प्राईम. प्रो प्रेप प्राईम. बघा, आपल्या मुलांची नावं कोणी जर चुकीची घेतली तर आपण लगेच करेक्ट करतो की नाही? लगेच करेक्ट करतो ना. नाही, माझ्या मुलाचं नाव सिद्धेश, सर काय म्हणतील माझ्या मुलाचं नाव राजवर्धन, है ना. कोणीतरी चुकीचं घेतलं नाव तर आपण म्हणतो ना पूर्ण नाव घे ना जरा, कशाला अर्ध नाव घेतो. ओके. सो पण आपली मुलं आहेत 350. तर या 350 मुलांचं नाव लोक काहीही बडबडतात. काहीही बोलायचं नाहीये. स्किन फॉर्म्युला 9चं प्रो प्रेप प्राईम हे प्रॉडक्टचं नाव आहे. सो नावं
नीट वाचायला सुरुवात करा. ओके. आणि त्याच्यावर लिहिलंय फॉर लॉंग लास्टिंग मेकअप ऍप्लिकेशन. मला वाटतं जर नाव वाचलं तरी पण कळतंय की प्राईम म्हणजे प्रायमर आहे, लॉंग लास्टिंग म्हणजे खूप अधिक काळ टिकणारं आहे. आणि कशासाठी वापरायचंय तर मेकअप करताना आपल्या चेहऱ्याचा कॅनव्हास सुंदर करण्यासाठी वापरायचंय. कॅनव्हास जर स्मूथ असेल तर त्याच्यावर कलर्स काय होतील, उठावदार होतील, मेकअप सुंदर होईल. सो हे एक प्रायमर आहे. आता महत्वाची गोष्ट मी सांगणार आहे, सगळ्यांनी लिहून घ्या, खूपच इम्पॉर्टंट आहे. तिने मार्केट मधले सगळे टॉप ब्रँडचे प्राइजेस सांगितल्या. ओके, आरती पटेलांनी. आणि खूप छान प्रोडक्ट आहे, खूप कमी किमतीत आहे. 30 ml आहे. मार्केट मधली सगळी प्रोडक्ट 30 ml असतात. सो वेस्टीजने काही वेगळं केलेलं नाहीये. याची किंमत किती आहे आपल्याला, एमआरपी किती आहे, 800 रुपये. एमआरपी मागच्या साईडला आहे 800 रुपये. आपल्याला कितीला मिळतं, 675 रुपयाला. पीव्ही आय थिंक 31 पीव्ही आहे. नाही माझा गोंधळ आहे. पीव्ही माझ्याकडे नाहीये. पीव्ही किती आहे ते सांगा कोणतरी. एका ह्याच्यामध्ये किती डेमो होऊ शकतात माहितीये, 22 पॉईंट समथिंग असतील. 20 किती आहेत ग, कोणीतरी बोलत होत. 22 पॉईंट समथिंग असतील. ठीक आहे. हा, कोणाला परफेक्ट माहिती असतील तर सांगा तोपर्यंत. ओके. आता मार्केट मधली महत्वाचा पॉइंट, तुम्हाला जर प्रायमर मध्ये खूप मोठं काम करायचं असेल तर आपलं प्रायमर क्रीम बेस आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि सगळी प्रायमर जेल बेस आहेत. मार्केट मधली सगळी प्रायमर जेल बेस आहेत. लावायचं कधी आहे, बिफोर मेकअप आणि आफ्टर स्किन केअर. म्हणजे स्किन केअर तुमची करून झाली, मग स्किन केअर मध्ये प्रत्येकाकडे वेगवेगळी प्रोडक्ट आहेत. ओके. काल उमेश सरांनी काही प्रोडक्ट घेतले, त्यांची काल मला त्यांनी नावं सांगितली. काही विकास सरांकडे आहेत, त्यांनी त्याचा फोटो पाठवला. सो पहिले स्किन केअर करून घ्यायचं. आता स्किन केअर म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे. हा, थँक्यू अनिता. 22.50. स्किन केअर म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळलंय की डीप क्लिन्झिंग ऑइलने चेहरा धुवायचा, युथ एलिक्झर वापरायचं, त्याच्यानंतर अजून 2 प्रोडक्ट कव्हर करायची आहेत आपल्याला, ब्राईटनिंग क्रीम वापरायचं. जे काही आहे, ज्याने जो काही सेट आणलेला आहे स्वतःसाठी त्याचं स्किन केअर करून घ्यायचं. त्याच्यानंतर SPF 40 लावायचं. SPF 40 लावायचं आणि त्याच्यावर प्रायमर लावायचं. आता थोडस 2 लाईन मध्ये मी तुम्हाला SPF 40 बद्दल सांगेन. SPF चा अर्थ आहे सन प्रोटेक्शन फॅक्टर. सन प्रोटेक्शन फॅक्टर कंपल्सरी जेंट्सने SPF 40 लावायचं म्हणजे लावायचं, कंपल्सरी. आता SPF कधी काम करतं, SPF 15 असतं, SPF 30 असतं, SPF 40 असतं. आता वेस्टीज स्किन फॉर्म्युला 9 मध्ये आय थिंक SPF 50 आणतंय. ओके. सो तुम्हाला माहिती पाहिजे की आधी SPF चा अर्थ म्हणजे काय, तर सन प्रोटेक्शन फॅक्टर. ओके. आता याचाच अर्थ आला की उन्हापासून संरक्षण. ओके. सन प्रोटेक्शन फॅक्टर 15 म्हणजे काय, तर घरातून निघताना कंपल्सरी 20 मिनिटं आधी हे प्रोडक्ट लावायचे, तेव्हाच हे काम करतं. कंपल्सरी 20 मिनिटं आधी हे प्रोडक्ट लावायचे. आता 8 मिनिट उन्हात गेल्यानंतर 8 मिनिटाने टॅनिंग सुरू होतं, म्हणून हे 20 मिनिटं आधी लावून निघायचंय. 15 गुणिले 8 केल्यात तर किती आले, 15 8 120. 30 गुणिले 120. 120 काय आली, मिनिटं आली. ह्याला 60 ने भागलं म्हणजे किती आले, 2 तास. म्हणजे SPF 15 किती वेळ प्रोटेक्शन देईल, 2 तास. 120 मिनिटं काम करेल, 1 तास 60 मिनिटाचा. ओके. आता SPF 30 किती वेळ काम करेल, 30 गुणिले 8 किती झाले सर, तुम्ही सांगा. 240. 240 भागिले 60 किती तास काम करेल, 4 तास. ओके. SPF 40 40 गुणिले 8
किती 320. तास काम करेल? किती तास 320. काम करेल? 4.5 तास. 4.5 पावणे 5 तास. ओके. त्याच्यानंतर आता SP50 येते. किती तास काम करेल? 300. आर्थिक 6.5. 40, 400 मिनिट. किती? 6.5 तास. बघा, Yes. आता तुम्हाला क्लिअर झालं की कोणाला कुठलं प्रोडक्ट द्यायचंय. एखाद्या ट्रॅफिक पोलिसला द्यायला गेला, त्याला 15 देऊन चालेल का? नाही चालणार. त्याला तुम्हाला SPF50 द्यावं लागणार आहे. तो अखंड उन्हात आहे. ओके. एखादी हाऊसवाईफ आहे, मुलांना सोडायला फक्त ती स्टॉपवर जाते, तिला काय देऊ शकाल? 15-30 देऊ शकाल तिला. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला SPF असलेली प्रोडक्ट बायफर्ट करता आली पाहिजे आणि त्याच्या गरजेनुसार आणि त्याला समजावून द्यायला पाहिजे. आणि सपोज एखाद्या ट्रॅफिक पोलिसला तुम्ही 40 दिलं, SPF 40 दिलं, तर तुम्हाला त्याला काय सांगायला पाहिजे की दादा 4.5 तास होण्याच्या अगोदर 20 मिनिटांनी पुन्हा एकदा अप्लाय कर. म्हणजे सपोज तो घरातनं 9ला निघालाय, 8:30 वाजता लागला आहे, तर 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30, तर त्याला तुम्हाला सांगायला लागेल की बाबा पोलीस दादा 12 वाजता पुन्हा एकदा अप्लाय कर. सो 4-4:30 पर्यंत तकशील आणि स्किनला प्रोटेक्शन राहील, स्किन कॅन्सर पासून वाचशील. ओके. आणि SPF40 आपलं नॅचरल आहे, पॅराबिन फ्री आहे, सल्फर फ्री आहे, वेगन आहे, क्रुएल्टी फ्री आहे. सो ते तुम्ही आरामात देऊ शकता. आता पुन्हा येऊया प्रायमरवर. ओके. म्हणजे स्किन केअर रुटीन करायचं, मग प्रायमर लावायचं. इथपर्यंत सगळ्यांना कळलं. आता मार्केटमध्ये कोणती कोणती प्रायमर आहेत म्हणजे हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे आता तुमचं हत्यार आहे जे आपल्या ट्रेनरने दिलंय. मॅक प्रायमर 1200 रुपयाला मिळतं, 30 ml आहे. म्हणजे मार्केटमधलं टॉप प्रायमर जे यूज केलं जातंय ते मॅक प्रायमर आहे. दुसरं प्रायमर आहे पी फॉर पोलीस, एस फॉर सी फॉर चिकाटे. ओके. PSE प्रायमर. हे प्रायमर 2500 रुपयाला आहे, 30 ml आहे. हे मार्केटमध्ये खूप चालू आहे. त्यानंतर स्विस ब्युटी नावाचं प्रायमर आहे, 1500 रुपयाचं आहे, अगेन 30 ml आहे. त्यानंतर हुडा ब्युटी इंटरमॅट, काहीतरी हा शब्द गुगल करून बघा नंतर. हुडा ब्युटी इथपर्यंत करेक्ट आहे, पुढचं मलाच कन्फ्युज झालंय. हुडा ब्युटी हे प्रॉडक्ट 15,000चं आहे, अगेन 35 ml आहे. 15,000 रुपयाचं आहे, अगेन 35 ml आहे. आणि हे सगळे जेल बेस आहेत. अजून एक आहे सिगर प्रायमर, 1200 रुपयाचं आहे. सिगर आहे का सोगर आहे का सागर आहे, कन्फ्युजन आहे थोडस. 1200 रुपये मॅडम. शुगर आहे, मलाच काय लिहिलंय कळलं नाही. शुगर आहे, शुगर. ओके. शुगर प्रायमर 1200 रुपयाचं आहे, 30 ml ला आहे, 30 ml ला मिळालेलं आहे. आता बघा ह्याच्यामध्ये नॉर्मली अदर प्रायमर्स मध्ये, इतर प्रायमर्स जी जेल बेस आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 10 ते 15 चेहरे होतात किंवा 25 फेसेस कव्हर होतात. परंतु आपल्या ट्रेनरने सांगितलंय की आपण ह्याचे 200 डेमो देऊ शकतो. 200 म्हणजे ते किती वेळा अप्लाय होत असेल बघा. कारण खरंच जेव्हा तुम्ही ते वापराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ते इतकं सुंदर आहे की ते घ्यायचं, अगेन स्पॉट लावायचे. आता मी काय केलंय, सगळीच प्रोडक्ट लावून तुम्हाला दाखवते. ओके. हलक्या हाताने तुम्हाला ती, आणि इतकं स्मूथ आहे ते, इतकी त्याची स्प्रेडेबिलिटी हाय आहे. जिथे जिथे आहे, जिथे जिथे तुम्हाला वाटतं की डोळ्याच्या खाली पण लावायची गरज आहे, तर तुम्ही ते सगळ्या ठिकाणी काय करू शकता, छानपैकी पसरू शकता. आणि त्याच्यावर मायक्रो फिनिशिंगचे, म्हणजे आपल्याला आता इथून पुढे मेकअप करायचं नाहीये, तर आपल्याला काय करायचंय, मायक्रो फिनिशिंगचा जो कॉम्पॅक्ट आला आहे त्या पॅकला तुम्हाला अप्लाय करायचं. ओके. सुपर प्रोडक्ट आहे, ह्याचा सिल्की आणि स्मूथ टच आहे.
कोणालाही तुम्ही लावायला दिलं एका हातावर तर त्याच्या लक्षात येतं की ते अप्रतिम प्रोडक्ट आहे. सो किती डेमो करायचे? 200 डेमो करायचे. मला वाटतं हे प्रोडक्ट मी तुम्हाला समजावून सांगू शकले. उमेश सर, कॉस्ट पर यूज ताई, कॉस्ट पर यूज आपल्या याचा 4 रुपये येतो. ऑन द कॉन्ट्री दुसरं कुठलंही प्रोडक्ट घेतलं 15,000चं सोडा 1200-1500चं घेतलं तर ते 40 रुपीजच्या नाबो येतो. म्हणजे 10 टाइम्स ज्यादा कॉस्ट पर यूज येतो. येस 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 सर, बरोबर. सो सगळ्यांनी ह्याचा खरंच व्यवस्थित अभ्यास करा आणि ह्याच्यावर तुम्ही हलकीशी कोणतीही पावडर लावा, तुमचा चेहरा इतका छान दिसेल. मीटिंगला बसताना कधीही प्रायमर आणि पावडर लावल्याशिवाय बसायचं नाही, कारण तुमचा चेहरा असा छान दिसतो. ओके. आता पुढचं प्रॉडक्ट. सर किती टाइम झाला? 8:18 झाले. 2 गोष्टी राहिलेत. अजून काही राहिलं असेल तर ते मग एक काम करूया, परत एक काम करूया विकास सर, राहिलेलं उद्या घ्या. आणि ताई माझी रिक्वेस्ट राहील की कॉम्पॅक्ट पण बरेच आलेले आहेत. मीच कन्फ्युज आहे कॉम्पॅक्ट मध्ये, तर जरा थोडं ते डिटेल्स घेतलं ना. सर त्याचे डिटेल्स पण अगदी छान दिले ट्रेनरने, एकदम क्लिअर दिलेले आहे. पण उद्या मी नाहीये. सो उद्या मंडे उद्या सीपीच नाहीये. हा, उद्या सीपीच नाही. किंवा मंगळवारी घ्या सर, माहित नाही मला, कारण मी उद्या मंगळवारी घेऊया. काय म्हणते अपर्णा? लिपस्टिक वर पण घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. हो, लिपस्टिक वर लिपस्टिक मास्टर लोक आहेत तिथे, त्यांना घ्यायला सांगू आपण. मी आणून ठेवते सगळ्या. मी बाकी माहिती देते. मॅम त्याच्यामध्ये पण नवीन शेड्स आलेत, तर त्यातला वाईन मूस शेड मी ट्राय केलाय, खूप सुंदर आहे. हो, ट्रेनरने रेकमेंड केलाय तो, त्याच्यावर बोलेन मी. ते भरपूर वाईन सर, तिने नंबर पण सांगितलेला आहे. पण घाई नका करू, आता एक दिवस सगळे थांबा आणि मग प्रॉडक्ट खरेदी करा. घाईघाईत प्रॉडक्ट आणू नका प्लीज, है ना. आहे कन्सिस्टन्सीचा टाइम पण नाहीये आता. अवेलेबल झाली की घेऊन या. काही नंबर तिने सांगितलेत की तुम्ही जरी जेंट्स असला तरी तुमच्याकडे कोणता नंबर असेल तर तुमचं काम होईल, तर ते पण तिने रेकमेंड केले. अपर्णा करूया आपण ते पण कव्हर. ओके, थोडासा 1-2 दिवसाचा पेशन्स ठेवूया. ओके, सो थँक्यू सो मच. ताई कॉम्पॅक्ट बद्दल 1-2 काही तुम्ही आता हे देऊ शकता का? कारण माझ्या आता एक कस्टमर मी त्यांना द्यायचं थांबलोय. ओके, जेंट्स आहे का? ओके, कारण मला मी सांगू शकते का सर? थोडस सांगू. जर त्यांना एकदम फिनिशिंग हवं असेल तर मायक्रो, आणि त्याच्यात जर तुम्हाला शेड समजत नसेल तर त्याच्यात एक ट्रान्सपरंट 004, तो सगळ्यांनाच चालतो. म्हणजे जेंट्स असो, लेडीज असो, डार्क कलर असो, लाईट कलर असो, कुठलाही असेल तर त्यांना सगळ्यांना चालतो. त्याच्याने किंवा ऍज अ हायलाइटर सुद्धा तो युज करू शकतो. ओके. आणि जर सिंपल असंच रेग्युलर हवा असेल तर वेलिनो. हा, तो मला वाटतं कॉलेज गोईंग मुलींसाठी ब्रँड आहे का ओलिनो? येस सर, बजेट फ्रेंडली आहे तो, त्याच्यामुळे कॉलेज गोईंग गर्ल्स थोडं जास्त युज करतात त्याला, कारण की एकदम पॉकेट फ्रेंडली आहे त्याचं रेट. सो तिथे जास्ती जातो तो. आणि मायक्रो म्हणजे हा जो आता नवीन लॉन्च झालाय ना सर, म्हणजे सुपर आहे. म्हणजे त्याला काही बघायची, म्हणजे नुसतं जरी कॉम्पॅक्ट जरी लावलं तरी तुमची स्किन खूप छान दिसते, जे विदाउट हेवी मेकअप. लास्ट मी एवढं सांगेन की या प्रोडक्ट्सना बऱ्याच वेळा ऑफर असतात, आपलं लक्ष नसतं. ओलिनो मध्ये पण असतात. मागे मी असंच DLCP ला गेल्यानंतर 60 काहीतरी डिस्काउंट होता ओलिनोवरती, आणि मी डायरेक्ट कॉम्पॅक्ट वगैरे सगळे घेऊन टाकले. आणि ते काही माझ्या जवळच्या नातेवाईक मुली होत्या कॉलेज गोईंग, त्यांना मी ती फ्री पण देऊन टाकले. ते एकदम पॉकेट फ्रेंडली आहेत आणि त्यातून परत 60% डिस्काउंट होतं. तर थोडंसं याच्यावरती लक्ष ठेवलं तर दर महिन्याला ऑफर असतात. येस.
कांचनताई, बिग थँक्यू. जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. काल जवळजवळ 1 तास, पाऊण तास तुम्ही सेशन केलं. आज 1 तासापेक्षा जास्त